आल्या आल्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या सामान्य लोकांच्या मनात एकच प्रश्न होता की आता बहुमत सिद्ध करायला राज्यपाल सांगणार का। त्याच विषयीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे येतेय। राज्यपाल बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात, मवियाला बहुमत सिद्ध करावं लागू शकतं। ही अत्यंत महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज। सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे असं म्हणूया आपण। मवियाला बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं। शिंदेंशिवाय विश्वासदर्शक ठराव जिंकला जाईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे सरकार किंवा मविया सरकार, मवियाला बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं। राज्यपाल विश्वासदर्शक ठराव मांडू शकतात। शिंदेंशिवाय विश्वासदर्शक ठराव मविया सरकार जिंकेल का, हा प्रश्नच आहे। आता संख्याबळ कसं असेल त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। संख्याबळ या घडीला फार महत्त्वाचं आहे आणि त्यावर नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। ही कसं असेल संख्याबळ त्यावर आपण नजर टाकतोय। बहुजन विकास आघाडीची 3 मतं किंवा 3 आमदार, शेकापचा 1 आमदार, शिंदे गटातील 10 अपक्ष, इतर 2 अपक्ष, 129 संख्याबळाचा भाजपचा दावा आहे। भाजपचे स्वतःचे 106 आमदार, शिंदे गट गैरहजर जर राहिला तर बहुमताचा आकडा काय असेल। भाजप आणि मित्रपक्ष 113, बहुजन विकास आघाडी 3। पुन्हा एकदा आपण संख्याबळ कसं असेल ते बघतोय। शेकाप 1, शिंदे गटातील 10 अपक्ष, तुषार रुपनवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। तुषार यांच्याशी बोलूया। तुषार, आपण बघतोय सध्याची राजकीय परिस्थिती, आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे विश्वासदर्शक ठरावासंदर्भात राज्यपाल अशा प्रकारची पावलं उचलतील का, कशा वेगवान घडामोडी घडतायत आणि भाजपच्या संख्याबळाविषयी काय सांगाल। रेणुका, आपण जर पाहिलं असेल तर आता सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापनेसंदर्भामध्ये कोणत्याही पक्षाने दावा न केल्यास स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सांगू शकतात। कारण की गेल्या 8 दिवसांपासून शिवसेनेमध्ये जी बंडाळी झालेली आहे त्यामुळे जवळपास 39 आमदार हे मुंबई बाहेर आहेत। त्याचप्रमाणे अपक्ष 12 आमदार देखील या बंडामध्ये सहभागी आहेत। सध्या सरकार हे अल्पमतात आहे। या अल्पमतात सरकार संदर्भामध्ये स्वतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सांगू शकतात आणि बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी भाजपा देखील या ठिकाणी आपल्याला अग्रेसर भूमिका घेताना पाहायला मिळू शकते। भाजपाकडे जो आता दावा भाजपाकडून केला जातोय किंवा आता भाजपाजवळ जी आकडेवारी आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवलेलीच आहे। मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगणार आहोत, भाजपाकडे आता भाजपा आणि मित्र पक्ष मिळून जवळपास 113 आमदारांची संख्या आहे। त्यासोबतच जे एकनाथ शिंदे गटामध्ये जे सहभागी आहेत त्या अपक्ष आमदारांपैकी 10 अपक्ष आमदार हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कामध्ये आहेत। त्यामुळे त्या 10 आमदार देखील या ठिकाणी त्यांना समर्थन भाजपला देऊ शकतात। त्यामुळे हा आकडा 123 वर जातो। त्यानंतर बहुजन विकास आघाडी जे हितेंद्र ठाकूर यांचे आहे ते हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष देखील या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं तर तो आकडा 126 वर जाऊ शकतो। आणि त्यानंतर शेकापाचा जो आकडा आहे, शेकापाचा एका आमदाराचा आकडा आहे, तो देखील या ठिकाणी भाजपला मतदान करू शकतो। त्यामुळे हा आकडा जातो 129 वर। आणि जर एकनाथ शिंदे गटाचे 39 आमदार ॲब्सेंट राहिले मतदाना दिवशी तर जे बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठावा लागतो। 145 चा आकडा तो 125 वर येईल। जेव्हा 125 वर आकडा येईल तेव्हा भाजपाकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी संख्याबळ असेल आणि भाजपा 129 वर आकडा पार करेल। कारण की यामध्ये आपल्याला देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य खेळी संपूर्ण राज्याने राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये
याच्यामध्ये पाडलेली आहे। राज्यसभा निवडणुकीमध्ये जेव्हा भाजपाकडे 10 मतं या ठिकाणी कमी होते तेव्हा देखील या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी 10 आमदार या ठिकाणी मत मिळवलेलं आहे। त्याचप्रमाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील प्रसाद लाडांना अतिरिक्त 24 मतांची आवश्यकता होती तर देवेंद्र फडणवीसांनी 27 मतं आणली। त्यामुळे 125चा आकडा गाठणं हे देवेंद्र फडणवीसांना त्यामुळे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची खेळी काय ते करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। तुषार, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल। फार वेगवान घडामोडी घडतायत। आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याशी आपण बोलत होतो। फार महत्त्वाची ही बातमी आहे की भाजप शिंदे गटाच्या व्यतिरिक्त स्वतःचं बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे आणि तशा घडामोडी घडतायत। राज्यातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे। त्यातच बंडखोर 16 आमदारांवर 11 जुलैपर्यंत कारवाई करता येणार नाही। या पार्श्वभूमीवर आता गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील आमदार लवकरच मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची गुवाहाटीमध्ये बैठक पार पडली आहे। या बैठकीत 11 जुलैच्या आत सरकार स्थापन करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। आता सगळे बंडखोर आमदार मुंबईत येणार की फक्त शिंदे गटाचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार याची उत्सुकता लागलेली आहे। क्षणाक्षणाला महत्त्वाच्या बातम्या येत आहेत, क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी घडतायत। लवकरच शिंदे गटातले आमदार राज्यपालांची भेट घेतील अशी माहिती मिळते आहे। आता 3 मोठ्या घडामोडी आपण बघणार आहोत। आज दिवसभरातल्या या 3 लक्षवेधी बातम्या आहेत असं आपण याकडे बघूया। शिंदे गटाच्या संपर्कात आणखी 2 आमदार असल्याची माहिती मिळतेय। आज रात्री गुवाहाटीला ते दोघंही रवाना होऊ शकतात। या दोन्ही आमदारांची नावे गुलदस्त्यात असली तरी दोन्ही आमदार ठाकरे घराण्याच्या जवळचे आहेत अशी माहिती मिळते। दुसरीकडे शिंदे गटानं विलीनीकरण न करण्याची भूमिका घेतलेली आहे। म्हणजे शिंदे गटानं असं स्पष्ट केलंय की आम्ही दुसऱ्या कुठल्याही पक्षात विलीन होणार नाही। विलीनीकरण केल्याशिवाय ते सत्ता स्थापनेचा दावा कसा करू शकतात असा एक प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। पुढे शिंदे गटाच्या बैठकीत 11 जुलैच्या आत सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। लवकरच सगळे बंडखोर आमदार मुंबईत येतील आणि राज्यपालांची भेट घेतील अशी शक्यता व्यक्त होतीये। अजून एक महत्त्वाची घडामोड, शिंदे गटामध्ये शिवसेनेचे अनेक आमदार सहभागी झालेले आहेत। दिवसेंदिवस शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या वाढतेच आहे। त्यातच आता शिंदे गटाच्या संपर्कात आणखी 2 आमदार असल्याची माहिती मिळते। आज रात्री हे दोघंही आमदार गुवाहाटीला रवाना होतील असं कळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की हे दोन्हीही आमदार उद्धव ठाकरे घराण्याच्या जवळचे आहेत असं कळतंय। ही दोन्ही नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली असली तरी ठाकरे घराण्याच्या ते जवळचे आहेत, त्यामुळे फार महत्त्वाची ही बातमी आहे। गुवाहाटीतून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाची बैठक पार पडली। ही शिंदे गटाची बैठक पार पडली, त्यात शिंदे गट कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं। त्यांनी एकमताने बसून हा निर्णय घेतलेला आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे। दुसरीकडे आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय। त्यामुळे आता शिंदे गटासमोर कुठला नवा पर्याय आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेगवेगळ्या घडामोडी घडतायत तेव्हा महाराष्ट्राला सत्ता स्थापना किंवा सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातला हा गेलेला आहे। शिवसेनेचं सत्ताकारण एका बाजूला आपण राजकीय पटलावर सुद्धा बघतोय आणि आता कोर्टाच्या पातळीवर सुद्धा हे समीकरण बघायला लागणार आहे। शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। बंडखोरी केलेल्या 16 आमदारांवर कारवाई करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने थोडा वेळ दिलेला आहे। सर्व आमदारांना पुढील 5 दिवसांमध्ये आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे। आमदारांच्या याचिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या होत्या
त्यामध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह शिवसेनेचे प्रतोद अजय चौधरी यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। तसंच त्यांना 5 दिवसांमध्ये आपली बाजू मांडायची आहे आणि त्याकरता प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। न्यायालयानं या प्रकरणाच्या पुढील सुनावणी करता 11 जुलैची तारीख दिलेली आहे। आमदारांना लेखी उत्तर देण्याची मुभा देण्यात आलेली आहे। जब तक एक नोटिस एक डिप्टी स्पीकर या स्पीकर के रिमूवल के लिए पेंडिंग हो, तब तक वो डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स की इशू नहीं डिसाइड कर सकते हैं। कोर्ट ने दूसरी साइड को टाइम फाइल करने का रिप्लाई फाइल करने का टाइम दिया है और इन द मीन टाइम ये कहा है कि हमारा समय जो आज एक्सपायर कर रहा था 5 बजे 27 को, वो रिप्लाई फाइल करने का टाइम 12 जुलाई तक एक्सटेंड का 12 या 11 वो आप चेक कर लीजिएगा, एक्सटेंड कर दिया गया है। और दूसरा जो 39 MLAs हैं, उनके फैमिली मेंबर्स हैं एट्सेट्रा, उनकी लाइफ एंड लिबर्टी को स्टेट गवर्नमेंट प्रोटेक्ट करेगी और स्टेट गवर्नमेंट ने अंडरटेकिंग भी दी है कि वो कर रही है और करेगी भी। सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं काय झालं त्यावर आपण नजर टाकूया। कोर्टात काय झालं बघूया। सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं बघा। न्यायमूर्ती म्हणाले तुम्ही उच्च न्यायालयात का नाही गेलात, थेट सुप्रीम कोर्टात का आलात। कोर्टात नेमकं काय घडलं त्यावर आपण नजर टाकतो आहोत। थेट तुम्ही सुप्रीम कोर्टात का आलात असा प्रश्न शिंदे गटाला विचारण्यात आला। हायकोर्टात तुम्ही का नाही गेलात असा तो प्रश्न होता। न्यायमूर्ती आधी म्हणाले की तुम्ही उच्च न्यायालयात का नाही गेलात, सुप्रीम कोर्टात का आलात। आपण कोर्टात नेमकं काय घडलं त्यावर पुन्हा एकदा नजर टाकूया। मात्र त्याआधी आपण काय घडामोडी घडतायत त्याचं विश्लेषण सुद्धा एकदा बघूया। राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आलाय। शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये हा दावा केलाय। पाहुयात याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट। बंडखोरांनी पाठिंबा काढला, मविया सरकार अल्पमतात, बंडखोरांचा कोर्टात दावा। गुवाहाटीत मुक्कामी असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केलाय। आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असं म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची डळमळीत झालेली आहे। महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आणि या याचिकेत हे राज्य अल्पमतात असल्याचंही नमूद करण्यात आलंय। प्रत्यक्षात राज्यपालांना मात्र असं कोणत्याही प्रकारचं अधिकृत पत्रही शिंदे गटाकडून अद्याप दिलं गेलं नाहीये। खरं तर आजवर आपणच शिवसेनेत असल्याचा दावा शिंदे गटाकडनं केला जात होता। मात्र आता शिंदे गटानं महाविकास आघाडीपासून फारकत घेतल्याचं कोर्टात उघड झालंय। पक्षातील बंडानंतर शिवसेनेनं एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना एक पत्र दिलं होतं। त्या विरोधात शिंदे गटानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमची बैठक या ठिकाणी आमंत्रित करण्यात आली। कोर्टाने दिलेला निर्णय शिवसेनेमध्ये झालेली फूट, राज्यामध्ये असणारी परिस्थिती या सर्वांवर भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमनी मंथन केलं, चर्चा केली। भविष्यातील घडामोडीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कोअर टीमनी पूर्ण लक्ष देऊन या निर्णयाकडे आपली भूमिका भविष्यात ठरवण्याचा निर्णय केलाय। आज कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर
राज्यामध्ये व विशेष करून विधिमंडळामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीचं आकलन व त्याचा अंदाज केला गेला। राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी आपली भूमिका ठरवेल यावर आज चर्चेतून शिक्कामोर्तब करण्यात आलाय की राज्यामधल्या असणाऱ्या अस्थिर परिस्थितीत वेट अँड वॉच या भूमिकेतून अजून काही लक्ष दिलं जाईल आणि नंतर भारतीय जनता पार्टी एका भूमिकेपर्यंत येईल। भारतीय जनता पार्टी की कोर टीम की बैठक संपन्न हुई। सुप्रीम कोर्ट के निर्णय के बाद राज्य के राजनीतिक परिस्थिति का आकलन किया गया, उस पर चर्चा की गई। शिवसेना में जो फूट हुई है, आज एकनाथ शिंदे जी उनकी शिवसेना ये मूल शिवसेना है, ये जो उन्होंने कहा है, घोषणा की है, उस विषय में भी मंथन हुआ है। और भारतीय जनता पार्टी इस राजनीतिक अस्थिरता में हमने आने वाले दिनों में क्या भूमिका लेनी चाहिए, इस विषय पर हमने आज चर्चा की है। और चर्चा के बाद ये तय किया है कि अभी भी हमने वेट एंड वॉच करते हुए आने वाले दिनों में जैसी परिस्थिति निर्माण होगी फिर से कोर टीम बैठेगी और उचित निर्णय, जनहित का निर्णय, महाराष्ट्र के हित का निर्णय, लोकहित का निर्णय, महाराष्ट्र को आगे बढ़ाने का निर्णय करने के लिए भारतीय जनता पार्टी पूरी साथ में आगे जाएगी। भारतीय जनता पार्टी की ओर से मैंने आपको कहा है कि अभी तो ये मांग श्री एकनाथ शिंदे जी के गट की ओर से की गई है, हमने उस पे भी ध्यान दिया है। और आने वाले दिनों में जैसा मैंने कहा, जैसे जैसे गटों की ओर से प्रस्ताव आएंगे, उस प्रस्ताव के बाद फिर कोर टीम बैठकर उचित निर्णय करेगी। भाजपा सरकार बनाने का अभी जो परिस्थिति है उसके बारे में आकलन किया गया है और भारतीय जनता पार्टी वेट एंड वॉच के भूमिका में आज भी है। कितना नंबर है? सुप्रीम कोर्ट के निर्णय के बारे में इस विषय का चिंतन किया गया। सुप्रीम कोर्ट ने जो कहा है उसके आधार पे आने वाले दिनों में जो और प्रस्ताव आगे आएंगे, उस प्रस्ताव के बाद भारतीय जनता पार्टी अपने कोर टीम के माध्यम से उचित निर्णय करेंगे। भारतीय जनता पार्टीच्या कोर बैठकीमध्ये आज असा कोणताही सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत चर्चा झाली नाही। आज असणारी राज्यातली अस्थिर परिस्थिती, शिवसेनेमध्ये असणारी फूट, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी केलेला त्यांना आग्रह, या सर्व गोष्टीवर भारतीय जनता पार्टी लक्ष देऊन आहे। भविष्यामध्ये रोज होणाऱ्या घटना आणि या घटनांवर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टी पुन्हा कोर टीमची बैठक घेऊन उचित निर्णय करेल। एक मिनिट, शेवटचा प्रश्न, बंडखोर आमदारांचं भाजपा स्वागत करणार आहे का? एक प्रश्न, बंडखोर आमदारांच्या संदर्भामध्ये खरं तर हा प्रश्न हा आपल्याकडून अपेक्षित नाही, कारण ते स्वतःला बंडखोर मानत नसून ते शुद्ध 24 कॅरेटच्या शिवसेनेचे आम्ही आमदार आहोत असं सांगतायत। तुम्ही मग प्रश्न करताय ते बंडखोर। आता बंडखोर कोण की संजय राऊतांच्या शब्दामध्ये बंडखोर नॉटी कोण, हे तर येणारा काळ सांगेल। आणि म्हणून यावर
मी कोणत्याही शिवसेनेच्या आमदारांना बंडखोर समजत नाही. याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मी करणार नाही. पण शिवसेना आणि त्याचं बहुमत यांनी आतापर्यंत आम्हाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेकडून जेव्हा प्रस्ताव येईल आणि म्हणून बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भारतीय जनता पार्टीला काहीही देणं घेणं नाही. शिवसेना जर ते मूळ स्वतःची मांडताय तर शिवसेनेकडून काही प्रस्ताव आला तर पुन्हा कोर्ट टीम बसेल. शिवसेना के ग्रुप लीडर, शिवसेना के गट नेता श्री एकनाथ शिंदे जी की ओर से हमें कोई प्रस्ताव आया नहीं है. भाजपा असेल, विधान परिषद असेल, दोन्ही वेळा सरकार अल्पमतात सिद्ध झालं. आता तुम्ही फ्लोटची मागणी करता का? एवढा मोठा गट बाहेर गेलाय, तुम्ही विरोधी पक्षात आहात, मोठा आकडा तुमच्याकडे, तुम्ही स्वतः फ्लोटची मागणी करणार आहे की नाही? मी पुन्हा आपल्याला सांगतोय की कोर्टाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात कोर्ट टीममध्ये चर्चा झाली आणि या चर्चेनंतर अजून वेट अँड वॉचची भूमिका घेण्याचा निर्णय झाला आहे. आम्हाला फ्लोअर टेस्टची मागणी करण्याची आज तरी आमच्या चर्चेतून गरज वाटत नाही. यानंतर येणाऱ्या प्रत्येक घटनेनंतर आमच्या भूमिकेमध्ये चर्चा होईल, मंथन होईल, संवाद होईल आणि त्या संवादानंतर निर्णयाप्रत येऊ. आजची कोर टीम ही सुप्रीम कोर्टाच्या बैठकीनंतर आज ही या बैठकीमध्ये मंथन झाला. शिवसेनेचे गटनेते श्री एकनाथ शिंदेजी यांनी आतापर्यंत कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. ऐसा है, संविधान में पार्टी में जिस और बहुमत होता है मूल पार्टी के वो नेता होते हैं. यहाँ पे जब हम देखते हैं 2/3 2/3 मेजॉरिटी विधायक अगर एकनाथ शिंदे जी के पास है, हम उन्हें बागी कैसा कहेंगे? आज भी उनकी ओर से ये कहा जा रहा है कि शिवसेना के मूल जो विचार हिंदुत्व का है, हम आज भी इस हिंदुत्व के विचार के साथ है. वो कह रहे हैं कि जो भगवा हमने हाथ में लिया है वो भय रहित, गर्व रहित, वासना रहित, यह हमारी मूल कल्पना है. तो अगर वो वासना रहित कह रहे हैं, इसका मतलब भगवा उन्होंने अपने हाथ में पकड़ा है, वो खुर्ची की वासना नहीं करते, ये उसका अर्थ होता है. तो हमने उसे बागी या बंडखोर कहना ये मैं उचित नहीं समझता. मैं आपसे बार बार कह रहा हूँ कि संजय राउत जी जो कहते हैं उसे मैं इसलिए गंभीरता से नहीं लेता. और आपको भी मेरी सगा है, पाप करने से कोरोना होता है, क्या सही है क्या? अगर ऐसा है तो उद्धव जी को कोरोना हुआ, इसका अर्थ क्या पकड़ना? डॉक्टर से कंपाउंडर बड़े हैं. इधर हम अपने बजट में कहते हैं कि मेडिकल कॉलेज निकालेंगे और राउत साहब कहते हैं कि कंपाउंडर के कॉलेज निकालना चाहिए. तो सही है क्या? तो हमने इस बात को गंभीरता से नहीं लेना चाहिए. तुमच्याकडे आलेला आहे का? एकनाथ शिंदे सोबत तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? एकनाथ शिंदे मी पुन्हा आपल्याला सांगतोय, कोणत्याही गटाची आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या दैनंदिन घडामोडीनंतर भारतीय जनता पार्टी योग्य निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने चर्चा करेल. भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली. अत्यंत महत्त्वाची घडामोड, भूमिका भाजपने स्पष्ट केलेली आहे. सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते बाहेर आले, प्रसार माध्यमांशी बोलले. त्यांनी स्पष्ट केले की भाजपची सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिंदे गटाकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आणि मुळात ते बंडखोर असं आम्ही म्हणणार नाही, कारण तेच शिवसेना आहेत असं ते स्वतः म्हणत आहेत.
शिवसेनेतील एक एक करत बहुसंख्य आमदारांनी गुवाहाटी गाठलं, त्यामुळे आता शिवसेनेत मोजकेच आमदार उरलेले आहेत. अशातच आता शिवसेनेचे माजी आमदार सुद्धा एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेले आपण पाहू शकतो. एकनाथ शिंदे या गटानं बंडखोरी केली आणि माजी शिवसेना आमदारांपासून ते अगदी सगळ्या आमदार आणि मंत्र्यांपर्यंत सगळेच त्यांच्या गटाला जाऊन मिळत आहेत. आसामच्या गुवाहाटीतून महाविकास आघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या शिंदे गटानं आता आपली रणनीती बदलली आहे. शिवसैनिकांचा वाढता रोष लक्षात घेता शिंदे गटानं शिवसेनेविरोधात माजी आमदारांनाही मैदानात उतरवल्याचं चित्र आहे. त्यासाठी जुन्या राजकीय घटनांचा आधार घेतला जातोय. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजप सोबत सत्ता स्थापन करावी ही शिंदे गटाची मागणी लपून राहिलेली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाची मागणी फेटाळून लावली आहे. आपल्या कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून कसा बसू असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच केला होता. बाकी सगळे मोठे झालेली षंड भाजप सोबत जा म्हणून सांगतात. म्हटलं मी षंड नाहीये. माझ्या कुटुंबियांवरती आरोप केले, मातोश्रीवरती आरोप केले. हे ह्याच्यावरती करेक्शन काय? आणि मी नालायकपणाने निर्लज्जपणाने पुन्हा मांडीला मांडी लावून बसू आणि माझ्या बाजूला कोण तो तोतला बसतात? म्हटलं माझ्याकडनं नाही होणार. म्हटलं मी नाही षंड. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी हा सवाल उपस्थित केला होता. त्यावर आता शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल केलाय. गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक केली होती. त्या घटनेचा आधार घेत साबणे यांनी उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल केलाय. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं मी त्या बोबड्याच्या बाजूला मांडी घालून बसू का? पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखवली त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता, त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसता, ते चालते तुम्हाला. माजी आमदार सुभाष साबणे यांनी आजवरच्या विविध निवडणुकांचा संदर्भही दिला. पंढरपूरची पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागली. पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर कुठलाही पक्ष आपला पक्ष वाढवला पाहिजे, आपला चिन्ह त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे, ह्याच्यासाठी पक्षाची धडपड असते. पण आमच्या पक्षाने आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तिथली जागा आपण राष्ट्रवादीला सोडली. साबणे यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला जाहीर पाठिंबा दिलाय. तसंच त्यांनी शिंदे गटाला समर्थन देण्याचं सर्वसामान्य शिवसैनिकांना आवाहनही केलंय. शिंदे गटाच्या बंडानंतर आता शिवसेनेअंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदे गटाने हे स्पष्ट केले की आम्ही बंडखोर नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहोत. आणि दुसरीकडे आता फक्त आमदार आणि मंत्री नव्हे तर माजी आमदार सुद्धा शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. गुवाहाटीहून शिंदे समर्थकांची बॅनरबाजी बघायला मिळते. शिंदे समर्थकांनी बॅनर्स लावलेले आहेत. गुवाहाटीमध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. गुवाहाटी शहरात शिंदे गटाची बॅनरबाजी बघायला मिळते. शिवसेना बंडखोरांची चर्चा गुवाहाटीमध्ये सध्या सुरू आहे. शिंदे साहब हम आपके साथ है अशा प्रकारची बॅनरबाजी गुवाहाटीमध्ये आपण बघतोय. #हिंदुत्व फॉरएव्हर असं आपल्याला या बॅनरमध्ये दिसते. गर्व से कहो हम हिंदू है असं लिहिण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा फोटो सुद्धा दिसतोय. आनंद दिघे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. शिंदे साहब हम आपके साथ है असं बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे. बारा जुलैपर्यंत बंडखोर आमदारांवर अपात्रतेसंदर्भात कोणतीही कारवाई करू नये असे आदेश देत सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिलेला आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ठाण्यात शिंदे गट समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा सुद्धा देण्यात आल्या. हे सगळे
शिंदे समर्थक आपण बघतोय मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली, डिजिटलाइज झालेले बॅनर्स सुद्धा आपण बघू शकतोय। शिंदेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली। स्वतः श्रीकांत शिंदे सुद्धा या सगळ्यामध्ये उपस्थित असलेले आपल्याला दिसतात। एकमेकांना पेढे भरवले जात आहेत, गोड भरवलं जात आहे, आनंद व्यक्त केला जातोय आणि फटाक्यांची आतषबाजी सुद्धा बघायला मिळाली ठाण्यामध्ये। आम्ही सगळे शिंदे एकनाथ शिंदेंसोबत आहोत असं बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे आणि हे फटाक्यांची आतषबाजी त्याची पण दृश्य आपल्याला दिसतात। आपल्यासोबत श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, पहिलाच निर्णय जो आहे तो आपल्या बाजूने आलेला आहे। बघा, प्रत्येक वेळेस सत्याचा हा विजय होत असतो। कितीही कोणीही प्रेशर जरही आणण्याचा प्रयत्न केला तरी हे कोर्ट आहे, हे सुप्रीम कोर्ट आहे। याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी तिकडे कुठलाही खपून घेतला जात नाही आणि आम्हाला अपेक्षित होतं की कोर्ट जो निर्णय येतोय तो बाजूने देईल। जे अपात्र आहेत असं म्हणण्यात आलं होतं, त्यांना नोटीस बजावण्यात आली होती। ही नोटीस जी आहे या नोटीसीला कुठेतरी सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली। नक्कीच जी नोटीस दिली होती, नोटीस जर द्यायची असेल तर त्यांना एकतर 14 दिवसाचा जो कालावधी आहे तो कालावधी द्यावा लागतो। यांनी 2 दिवस म्हणजे आज नोटीस, उद्या लगेच अपात्र होणार, लगेच परवा तुम्ही सांगा तुमचं म्हणणं। हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी अशाच मला वाटतं वेळ काढण्यासाठी सुरू होत्या, तर वेळ जो आहे तो आता कोर्टाने काढून घेतलेला आहे। जे आमदार आहेत त्यांच्यावरती अपात्रची टांगती तलवार जी आहे ती आता दूर झालेली असं म्हणतात, ती वावगं ठरणार नाही। मग आता पुढचे जे आहे, पुढचे फटाके सरकार स्थापन होण्याचे कधी फुटतील आणि त्याचबरोबर येणं कशा रीतीने पुढची रणनीती असेल? लवकरच फुटतील, आपल्याला पाहायला मिळेल। आपण सगळ्यांना त्या दिवशी आमंत्रण आहे। नक्कीच लवकरच नवीन सरकारचे फटाके फुटतील। आपण या आणि अशा अनेक महत्त्वाच्या या घडीच्या बातम्या बघूया, मात्र त्याआधी वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। ब्रेक घेऊन आपण लगेच भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आलेले आहेत आणि राज्यमंत्री जे आहेत त्यांची आपण बघतोय आता शंभूराज देसाई यांच्याकडचं, संजय बनसोडे यांच्याकडचं, त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्याकडे हे खातं देण्यात आलेलं आहे। राज्यमंत्री नियोजन, कौशल्य विकास आणि उद्योजकता हे बंटी पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। राजेंद्र यड्रावकर यांच्याकडचं खातं जे आहे विश्वजित कदम यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य, कुटुंब याचं राज्यमंत्री पदाचा हे होता। तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राज्यमंत्री वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग देण्यात आलेला आहे। बंटी पाटील यांच्याकडे जर आपण बघितलं तर अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलेले आहे आणि अदिती तटकरे यांच्याकडे सांस्कृतिक कार्यमंत्री या पदाचा राज्यभार सोपवण्यात आलेला आहे। एकूण आपण बघितलं या खात्यांवरून आपल्या लक्षात येतं की ही पहिली कारवाई आहे या मंत्र्यांवर। भले त्यांच्याकडनं ही खाती काढून घेण्यात आली नाहीत पण या खात्यांचा जो भार आहे तो या मंत्र्यांकडे सोपवलेला आपल्याला बघायला मिळतोय। विशेष म्हणजे महाराष्ट्र कार्य नियमावली 6A मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आजारपण किंवा कोणत्याही कारणामुळे जर त्या मंत्र्यांना आपापली कर्तव्य पार पाडता येत नसतील तर मग मुख्यमंत्र्यांच्या अधिकारानुसार त्यांना ती खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा अधिकार आहे आणि त्याच अधिकारांचा वापर करत आज या अशा पद्धतीनं मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। रेणुका, अगदी खरंय स्वाती, आणि ही एक मोठी कारवाई, जसं आता आपण उल्लेख केला की एक महत्त्वाची आणि मोठी कारवाई ज्याच्यामध्ये 4 मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। स्पष्ट संकेत स्वाती याच्यातून? कारण आता ही लढाई जी आहे ती आता ती पक्षाची अंतर्गत लढाई राहिली नाहीये। ही सरकारविरुद्ध बंडखोर आमदार अशी कारवाई, अशी एकूणच लढाई आहे आणि आता ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पण पोहोचलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण याच्या विरोधामध्ये जनहित याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे हा खूप एक मोठा तिढा होऊन बसलेला आहे आणि ते साहजिकच आहे की मुख्यमंत्री आता आपल्या अधिकारांचा वापर करत आपापल्या पद्धतीनं आपापल्या लोकांना ही शिक्षा देण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे असं म्हणायला हरकत
हरकत नाही, ही तर एक झुळूक आहे असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं या सरकारकडनं म्हटलं जातंय की नियमांचा आधार घेत विलिनीकरणाशिवाय या फुटलेल्या आमदारांकडे पर्याय नाहीये आणि त्यामुळे साहजिकच आहे की सरकारमधले मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री कुठेतरी एका बाजूला शांत असल्याचा शांत राहण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या बाजूला ही कायदेशीर लढाई लढतात. आणि ही कायदेशीर लढाई लढत असताना जसं आपण बघितलं की 16 आमदारांच्या निलंबनासंदर्भात एका बाजूला पत्र देण्यात आलेले आहे. त्याच्या संदर्भात सुनावणी होईलच, पण इतर आणखी गोष्टी या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाच्या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर मुंबई हायकोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे ती साधारणतः ती कुठे ना कुठेतरी या सरकारच्या बाजूने आहे. कारण जे बंडखोर मंत्री आहेत ते या राज्याचं सार्वजनिक हित न पाहता, लोकांचं हित न पाहता परस्पर कुठेतरी अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्यावर कोर्टानं कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी सरकारच्या बाजूने एक मोठी लढाई सुरू होते. आणि विशेष म्हणजे की 7 नागरिकांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारच्या बाजूने पण एक गट उभा राहताना बघायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं कशा पद्धतीने रोष आहे. त्यामुळे या सगळ्याचं आता कुठे ना कुठेतरी एक मोठी लढाई आपल्याला घडताना बघायला मिळते. आणि त्या लढाईचाच हा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केलेली दिसते की ही सगळी खाती जी आहेत ती आता उपस्थित असलेल्या आमदारांकडे किंवा आता उपस्थित असलेल्या मंत्र्यांकडे, त्यांचा विशेषतः मंत्र्यांकडे, आमदार म्हणता येणार नाही, मंत्र्यांकडे त्याचा अतिरिक्त भार सोपवण्यात आलेला आहे. याच्यामधले काँग्रेसमधले मंत्री, फक्त सेनेच्या लोकांकडे देण्यात आलेलं असं नाहीये, तर काँग्रेसमधलेही मंत्री ज्यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवण्यात आले. स्वाती, खरंय खूप महत्वाची घडामोड आहे, कारण एकीकडे हा कार्यभार आता त्यांच्याकडे देण्यात आले, ही एक महत्वाची घडामोड. आणि आणखीन तपशिलासाठी स्वाती आता आपल्यासोबत आहे. नमस्कार, मी रेणुका. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आत्ताच्या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 बातम्या आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघणार आहोत, कारण दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत. आणि सत्ता संघर्षाच्या या आखाड्यातल्या आत्ताच्या क्षणाच्या या बातम्यांनी बुलेटिनला सुरुवात करूयात. गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांनी ठाकरे सरकारला एक मोठा धक्का दिलाय. माझ्यासह 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढलाय असा दावा एकनाथ शिंदेनी याचिकेत केलाय. आणि त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी या याचिकेद्वारे केल्याचं कळतंय. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे बंडखोरी प्रकरणामध्ये एकीकडे मवियाची बाजू लावून धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स पाठवलंय. पत्राचाळ प्रकरणी उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आत्ताच्या क्षणाच्या एक महत्त्वाच्या बातम्या आपण 2 महत्त्वाच्या बातम्या बघतोय. आणि तो म्हणजे शिंदे गटाचा याचिकेत करण्यात आलेला सरकार अल्पमतात असलेला एक मोठा दावा. आणि सातत्यानं शिवसेनेची भूमिका मांडत असलेले संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत येताना दिसत आहेत, कारण उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश आता ईडीनं त्यांना पत्राचाळ प्रकरणी दिलेले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये सत्ता संघर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. रोज या संदर्भातल्या घडामोडी सध्या आपण बघतो आहोतच, पण आत्ताच्या क्षणाच्या या सगळ्या घडामोडींच्या आता विस्तारानं आपण तपशील बघणार आहोत. राज्यामध्ये हा सगळा सत्ता संघर्ष सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं आता काही मिनिटांपूर्वी समन्स बजावलाय. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं हा समन्स बजावल्याचं कळतंय. आणि संजय राऊत यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकीकडे ईडीचा फेरा आणि त्याच्यामध्ये अडचणीत आलेले संजय राऊत असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. या सत्ता संघर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला काय काय बघावं लागणार आहे हे येता काळ आपल्याला दाखवेल. जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत ते संजय राऊत पक्ष संपवायला निघालेत असा एक मोठा आरोप होतो आहे. संजय राऊत हे शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपपासून तुम्ही शिवसेना कदाचित दूर नेऊ शकाल, पण शिवसेना जर हिंदुत्वापासून दूर नेणार असाल तर ते आम्ही कसं खपवून घेऊ असा प्रश्न बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी विचारलेला आहे. त्यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं, त्यात त्यांनी स्वतःच्या मनातली खदखद व्यक्त केलेली आहे.
बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर पडलो तर घाण ठरलो, डुक्कर ठरलो. आमच्याच भरोशावर राज्यसभेत बसणारे रोज विखारी भाषा करतायत. आता तर आमच्या मृतदेहांची त्यांना आस लागली आहे. हे बंड नाही, शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. 2014ची निवडणूक असो की 2019ची, नरेंद्र मोदी असोत किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्यानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली नाही. संजय राऊत यांनी केंद्रातल्या भाजप सरकारवर मात्र टीका करायला केव्हाच सुरुवात केली. म्हणजे केंद्रात मंत्रिपद घ्यायचं, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचं, राज्यातील सरकारच्या घटक पक्षात राहायचं आणि मोदींवर जहरी टीकाही करायची. याही काळात आम्ही पक्ष नेतृत्वाच्या ही बाब लक्षात आणून दिली. संजय राऊत यांच्या सल्ल्यानं अख्खा पक्ष शरद पवार यांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचं अस्तित्व काय उरेल? शरद पवार आणि सोनिया गांधी यांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्त्वाची खाती काँग्रेस राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्री पद तेवढं ठेवायचं. दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव तरी कसा करायचा? दुर्दैव म्हणजे संजय राऊत कधीही जनतेतून निवडून आलेले नाहीत. राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत आहेत. उद्धव ठाकरे आणि आमच्यामध्ये दरी वाढवण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, खांदा संजय राऊत यांचा वापरायचा आणि त्यातून मारले जाणारे कोण? तर पक्षाचे शत्रू नव्हे, आपणच. हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा आणि विद्यमान आघाडीच्या ऐवजी भाजपसोबत युती करावी. आम्ही संपणार नाही, थांबणार नाही. महाराष्ट्राला पुन्हा नव्या उंचीवर नेल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. दीपक केसरकर, प्रवक्ते, शिंदे गट. विधिमंडळाचं कामकाज हा विधिमंडळाचा अधिकार असतो. त्यात त्यांनी निर्णय घेतला आणि अन्याय झाला तर कोर्टात धाव घेता येते, अशी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप अपेक्षित नव्हता असंही पाटील यांनी म्हटलंय. बंडखोर आमदारांनी पाठिंबा काढून घेतलेला नाही. पाठिंबा काढून घेतल्याशिवाय फ्लोर टेस्ट करता येत नाही, फ्लोर टेस्ट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. जलसंपदा मंत्री आहेत आपल्या बरोबर जयंत पाटील, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या क्षणी जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाने 11 जुलैपर्यंत कोणतीही बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यास मना केलेला आहे आणि पुढची सुनावणी ही 11 जुलैपर्यंत होणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असं वाटतंय का तुम्हाला? 11 तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे आणि मला वाटतं की उपाध्यक्षांना देखील त्यांनी त्यांचं म्हणणं देण्यासाठी सांगितलेलं आहे असं माझी माहिती आहे. त्यामुळे ती माहिती देतील, पाहू मग काय होतं पुढे. पण कुठेतरी सरकारला हा सेटबॅक आहे असं म्हणता येईल का? कारण रेबल आमदारांवर किंवा बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत सरकार होता, उपाध्यक्ष होते आणि अशातच सुप्रीम कोर्टाने आता थेट 11 जुलैपर्यंत किंवा 12 तारखेपर्यंत त्यांना रिप्लाय फाईल करायला सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांना हा अवधी मिळाला आहे. शिवसेना पक्षाने त्यांच्याकडे जी तक्रार केलेली आहे आणि यांना निलंबित किंवा डिस्क्वालिफाय करा म्हणून सुचवलेलं आहे, त्याच्यावर उपाध्यक्षांचा निर्णय होण्याच्या आधीच जे आले त्याच्यावर त्यांनी नोटिसा पाठवल्या. त्याआधीच सुप्रीम कोर्टात गेले. कॉज ऑफ ॲक्शन काही अजून झालेलंच नाही, ॲक्शनच झालेलं नाही. तरी देखील सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. मला आमची अपेक्षा अशी होती की विधिमंडळातलं विधानसभेच्या आतलं कामकाज हा विधिमंडळाचा अधिकार असतो आणि त्यात त्यांनी निर्णय घेतल्यावर त्यात अन्याय झाला तर कोर्टाची पायरी, पण याच्यात अजून काही झालेलंच नाही. तरी देखील असा निर्णय झालाय. ठीक आहे, 11 तारखेपर्यंत थांबून पुढे त्याच्यावर पावलं टाकली जातील. कुठेतरी हा ज्युडिशियरीच्या लेजिस्लेटिव्ह कामामध्ये हस्तक्षेप आहे असं वाटतंय का? नाही, आता तसं म्हणणं योग्य नाही. कारण
न्यायालयाचा अवमान लगेच पुढे येईल, त्यामुळे तसं म्हणणं योग्य नाही. पण आम्हाला हे अपेक्षा होती की विधिमंडळाच्या कामकाजामध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप अपेक्षित नव्हता. पण आता न्यायालयाने निर्णयच दिलेला आहे की 11 तारखेला ते ऐकून घेणार आहेत. मला वाटतं त्यांच्या पुढे हे सगळे मी म्हणतोय तेही मुद्दे मांडले असतील, तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका त्यात दिलेली आहे. त्याच्यात आवश्यक त्या पुढच्या माहित्या आणि कारवाई करण्याच्या बाबतीत न्यायालयाने 11 तारखेची मुदत दिली आहे. मला वाटतं त्यानंतर ती पावलं पडतील. प्रशांत स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्यातील राजकीय परिस्थिती 11 जुलैपर्यंत जैसे थेच राहणार असल्याची मोठी माहिती घटनातज्ञ उल्हास बापट यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. तसंच कोर्टाचा आदेश असल्याचं म्हणजे तसाच कोर्टाचा आदेश आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्याशी खास संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. सर, आजच्या प्रोसिडिंग्स आर्ग्युमेंट या सगळ्यातून न्यायालयानं जी ऑर्डर केली आहे इंटरिम ऑर्डर, त्याच्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? हा पेच आता जसा आहे तसाच राहील की याच्यामध्ये काही राजकीय पक्ष किंवा शिंदे गट, शिवसेना किंवा शिंदे गट काही मुवमेंट करू शकतील, काही पॉलिटिकल मूव्ह करू शकतील? उद्धव ठाकरे यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टी लीडर नवीन नेमला, व्हीप नवीन नेमला. आत्ताचे जे उपसभापती आहेत त्यांनी अनेकांना डिस्क्वालिफाय करायच्या नोटिसा दिल्या. हे सगळं वादात आलं आणि त्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात लोक गेली. आज सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की 2च दिवसाची मुदत दिली डिस्क्वालिफिकेशन करता. हे बरोबर नाही आहे. हे नॅचरल जस्टिसची प्रिन्सिपल्स म्हणतात त्याच्या विरुद्ध जात आहे. कायद्यामध्ये 7 दिवस लिहिलेत, पण त्यांनी काय सांगितलं की सुट्टी 14 दिवसांनी संपते कोर्टाची, तर 11 तारखेला पुढचं हिअरिंग होईल आणि तोपर्यंत डिस्क्वालिफाय करता येणार नाही. पॉईंट 1. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला की तोपर्यंत स्टेटस को राहील. स्टेटस को म्हणजे आत्ताची जी स्थिती आहे तीच राहील. याचा अर्थ असा की मध्यंतरीच्या काळात अविश्वासाचा ठराव नाही मांडता येणार. म्हणजे मध्यंतरीच्या काळात सभा म्हणजे सत्र घेताच येणार नाही. सत्र बोलावण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे किंवा सत्रांत करणं किंवा डिझॉल्व्ह करणं हे सगळाच अधिकार राज्यपालांचा आहे. पण तो अधिकार ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार वापरतात असं राज्यघटनेत 163 कलमाखाली लिहिलेलं आहे. आता उद्धव ठाकरे असा सल्ला त्यांना देण्याची शक्यताच नाही की आत्ता ताबडतोब बोलवा असं. पण असं होऊ शकतं की एखाद्या वेळी घटनेला मान्य नसलेली कृती सुद्धा राज्यपालांकडनं होते. असं भारतात अनेकदा होतं. तसं जर का झालं तर सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय महत्त्वाचा आहे की स्टेटस को हे राहणार आहे. याचा अर्थ सत्र बोलवता येणार नाही आणि अविश्वासाचा ठराव पण मांडता येणार नाही. याचा अर्थ असा आजच्या निर्णयाचा की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री 11 तारखेपर्यंत निश्चित राहणार. या गटानं जर पाठिंबा काढून घेण्याचं पत्र दिलं राज्यपालांकडे तर काय होऊ शकतं की 11 तारखेपर्यंत काहीच घडणार नाही? नाही, राज्यपालांकडे दिलं तर राज्यपाल उद्धव ठाकरेंना सांगू शकतात की तुमचं बहुमत गेलंय, तुम्ही आपणहून राजीनामा द्या. पण ते बंधनकारक नाही. म्हणजे उद्धव ठाकरे राजीनामा देतील पण का नाही पण देणार, पण सत्र बोलवता येणार नाही कारण सुप्रीम कोर्टाची स्टेटस कोची ऑर्डर आहे. फ्लोर टेस्ट असतील किंवा विधानसभेचं अधिवेशन बोलवणं या सगळ्या गोष्टी किमान 11 तारखेपर्यंत आहे तशाच राहतील. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे उद्धव ठाकरेच राहतील हे आजच्या निर्णयानं स्पष्ट झाले. त्याचबरोबर ज्या आमदारांवरती निलंबनाची टांगती तलवार होती तीही 11 तारखेपर्यंत निलंबन होणार नाही हे न्यायालयाच्या निर्णयानं स्पष्ट झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. महत्त्वाची बातमी बघणार आहोत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुख्यमंत्र्यांची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते मातोश्रीवर जातील आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आधीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे, मविया सरकारला पाठिंबा दर्शवलेला आहे. याही परिस्थितीत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे स्पष्ट केलेलं आहे. पण नाना पटोले मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मातोश्रीवर ते जाऊन ही भेट घेतील. या दोघांमध्ये काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, ताजे अपडेट्स मग ते मुंबईतले असोत, गुवाहाटीतले असोत किंवा कायदेशीर पातळीवर काय घडामोडी घडतायत हे सगळं तुमच्यापर्यंत अचूक आणि ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता इथेच थांबतोय. काही क्षणामध्ये पुन्हा भेटूया अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.